नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास हा पाठ अभ्यासणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण ह्याच पाठाचा पहिला भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये मीनू नावाच्या एका छोट्या मासोळीने नदी नदीमधून मध्ये कशा पद्धतीने प्रवास केलेला आहे. त्याचबरोबर तिथे तिला एक कासवदादा भेटतात समुद्रामध्ये आणि हे समुद्रातले कासवदादा तिला मोठ्या माशांविषयी माहिती सांगतात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ही मीनू त्या कासवदादांना विचारते, की तुम्ही इथे कधी आलात? त्यावर कासवदादा तिला पुढे काय सांगतात ते आता आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि ह्या आजच्या भागामध्ये कासवदादा मीनूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दाखवतात. त्याचबरोबर काही नवनवीन मासे देखील पाहायला हे कासवदादा या मीनूला वेगवेगळे मासे देखील दाखवतात आणि या माशांची माहिती देखील आजच्या या व्हिडिओमध्ये कासवदादा तिला सांगत असतात. आणि शेवटी मीनूला तिच्या आईची आठवण येते आणि मीनूला कासवदादा कशा पद्धतीने पुन्हा नदीमध्ये येऊन पोहोचवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, पाहूया मीनूचा जलप्रवास भाग क्रमांक 2. मागे मीनू या कासवदादांना सांगते, की "कासवदादा, तुम्ही इकडे कधी आलात?" त्यावर कासवदादा म्हणतात, "मी तर इथेच राहतो." ते म्हणाले आणि कासवदादा सांगतात, की "मी ह्याच ठिकाणी राहतो." "नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान-छान कासवदादा आहेत." आणि मीनू सांगते, की "आमच्या नदीमध्ये देखील एक छान कासवदादा आहेत." त्यावर कासवदादा सांगतात, की "ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथं तर पावला-पावलांवर संकटं उभी आहेत." आणि कासवदादा तिला सांगतात, की "तुमच्या नदीमध्ये जे कासवदादा आहेत, ते वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. कारण मी कुठे असतो? समुद्रात असतो. पण तू इकडे ह्या ठिकाणी का आलेली आहेस? कारण इथे तर तुला पावला-पावलांवर संकटं पाहायला मिळणार आहेत आणि इथे पावला-पावलावर संकटं उभी असतात." पुढे ते सांगतात, "बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून-तिकडे?" आणि कासवदादा तिला वेगवेगळे चित्रविचित्र मासे दाखवतात. मासे याचा अर्थ फिश. आणि ते सांगतात, "बघ, इथे कसे चित्रविचित्र मासे फिरतायत इकडून-तिकडे." तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय, बघितलंस का? आणि कासवदादा तिला एक अष्टभुज मासा दाखवतात. मीन्स हॅव्हिंग 8 हँड. ज्या माशाला 8 हात असतात, तो अष्टभुज मासा. आणि हा अष्टभुज मासा या मीनूला कासवदादा दाखवतात, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये ऑक्टोपस असं म्हणतात. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळतंय. याला ऑक्टोपस असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये आपण अष्टभुज मासा असं म्हणतो. पण तो कसा चालतो? उलटा चालतो. पाण्याच्या चुळा भरत हळू मागे सरकतो आणि तो काय करतो? आपल्या तोंडामध्ये पाणी घेतो आणि त्या चुळा भरून घेतल्या, की तो काय करतो? मागे-मागे सरकतो. सगळे मासे काय करतात? आपल्या कल्ल्यांनी हलवत-हलवत पुढे-पुढे जातात. पण हा अष्टभुज मासा काय करतो? तोंडामध्ये पाणी घेतो आणि त्या चुळा भरतो आणि पुन्हा सोडतो आणि मागे सरकत राहतो. आपल्या 8 हातांनी मासे, खेकडे पकडून खातो आणि हा अष्टभुज मासा आपल्या 8ही हातांनी काय करतो? मासे पकडतो आणि खेकडे देखील पकडून खातो. खेकडे मीन्स क्रॉप. तर हा क्रॉप आणि फिश पकडतो आणि काय करतो? खातो. पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा त्याला घाबरतात बरं का. आणि कासवदादा पुढे सांगतात, की ह्या पाण्यामध्ये जे माणसं उतरतात, तर ते माणसं देखील ह्या माशाला काय करतात? घाबरतात. कारण ह्या माशाचे 8 हात आहेत आणि हा कुठल्या हाताने माणसाला पकडेल याचा काही भरोसा नाही. म्हणून लोकं सुद्धा काय करतात? त्याला घाबरतात. पण कासवदादा, इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत. आणि मीनू सांगते, की आमच्या नदीमध्ये ज्या पद्धतीने शंख शिंपले असतात, त्याच पद्धतीने इथे देखील तळाला मीन्स खाली बॉटमला काय पडलेले आहेत? शंख आणि शिंपले. शंख शिंपले याचा अर्थ क्रॉन्च. इथे देखील हे शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात
काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो, बरं का? आणि ही मीनू त्या कासवदादांना विचारते, की "या शंख शिंपल्यांमध्ये नक्की काय असतं?" त्यावर कासवदादा सांगतात, की "ह्या शिंपल्यामध्ये एक पेटीमध्ये पेटीत एक किडा बसलेला असतो. त्याला चालायचं असलं, की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळू चालतो. हा अगदी माशाचा गोळा असतो, गोळा. आणि जर ह्या शिंपल्याला चालायचं जर असेल, तर तो काय करतो, आपले दोघंही पाय बाहेर हळूच काढतो आणि हळू काय करतो, चालायला लागतो. पण ह्या शिंपल्यामध्ये गोळा असतो. तो गोळा कसला असतो? मांसाचा गोळा असतो, मांस. तर हे मांस अतिशय नाजूक आणि सॉफ्ट असतं. तर हा मांसाचा गोळा असतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला, की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. आणि जर नजर चुकीने ह्या शिंपल्यामध्ये एखादा वाळूचा कण, कण मीन्स पार्टिकल्स जर गेला, तर तो कण ह्या मांसाच्या गोळ्याला काय होतो? टोचायला लागतो, बोचतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो आणि मग हा शिंपला काय करतो, आपल्या अंगातून काय करतो, एक पातळ रस काढतो आणि त्या वाळूच्या कणाभोवती काय करतो, तो गुंडाळतो, मीन्स कव्हर करतो, टू कव्हर. तरी बोचणं काही संपतच नाही. तरी देखील हा वाळूचा कण ह्या शिंपल्याला काय होत असतो, टोचत असतो. तरी देखील हा शिंपला आपलं तो अंगातून पातळ रस काढतो आणि तसाच तो काय करत असतो, त्या कणाभोवती गुंडाळत राहतो. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो आणि ज्या पद्धतीने तो आपला पातळ रस गुंडाळत राहतो आणि खूप मोठा अ, हे गोळा तयार झाला, तर त्यातून काय बनत असतो, एक छानदार मोती तयार होतो. इथं तळापर्यंत कधी-कधी माणसं येतात. शिंपले उचलून घेऊन जातात आणि कासवदादा तिला सांगतात, की इथे काय करतात माणसं तळापर्यंत येतात ह्या समुद्राच्या आणि ह्या समुद्रामध्ये जे काही शिंपले आहेत, तर ते हे शिंपले काय करतात उचलून घेऊन जातात. कारण ह्या शिंपल्यांमध्ये काय तयार झालेला असतो? मोती तयार झालेला असतो आणि हे मोती घेण्यासाठीच हे माणसं ह्या समुद्राच्या तळाशी येतात. इतक्यात त्यांच्यामधून एक प्राणी तिरका-तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्याने मीनूकडे पाहत होता आणि हे संभाषण चालू असताना तेवढ्यात एक प्राणी जो तिरका चालत होता, तिरका-तिरका मीन्स तिरपा चालत होता. तो काही सरळ चालत नव्हता आणि या प्राण्याचे डोळे कसे होते? बटबटीत मीन्स बिग होते आणि हे बटबटीत डोळे पाहून मीनूला काय झालं? थोडी घाबरली. आता मात्र मेनूची गुंडी उडाली आणि आता मेनू काय झालेली ती घाबरली होती. कारण तिने इतके मोठे डोळे असणारा प्राणी कधी पाहिलेला नव्हता. म्हणून ती थोडी घाबरली. पळत जाऊन ती कासवदादांजवळ उभी राहिली आणि ती काय पळत जाऊन कुठे उभी राहिली? तर कासवदादांजवळ उभी राहिली. त्यावर कासवदादा तिला काय म्हणतात पाहूया. "घाबरू नकोस, हा तर खेकडा." आणि कासवदादा तिला काय करतात धीर देतात आणि सांगतात, "हा कोण आहे? खेकडा आहे. याच्या पाठीवर माझ्यासारखं कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही." आणि कासवदादा सांगतात, की ज्या पद्धतीने माझ्या पाठीवर एक कठीण कवच आहे. कवच मीन्स सेल शेल. तर हे शेल जसं माझ्या पाठीवर आहे, त्याच पद्धतीने ह्या खेकड्याच्या देखील शरीरावर आहे. बघा इथे तुम्हाला कासवदादा दिसत आहे आणि ह्या कासवदादांच्या वरती हे जे टणक कवच आहे, त्याच पद्धतीने ह्या खेकड्याच्या शरीरावर देखील कवच असतं आणि ह्या कवचाचा उपयोग कशासाठी होतो, तर त्याला शत्रू जर अचानक कोणी हल्ला करणार असेल, तर स्वतःला बचावण्यासाठी, वाचण्यासाठी हा काय करतो, त्या कवचाचा उपयोग करत असतो. म्हणजेच हे कवच त्याला काय करत असतं, सुरक्षित ठेवत असतो. त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. मीन्स अटॅक करू शकत नाही माणसं त्याच्यावर अचानक. याला 6 तर कधी 8 पायही असतात आणि पुढे कासवदादा सांगतात, की ह्या खेकड्याला किती पाय असतात? 6 पाय असतात. कधी-कधी 8 पाय देखील असतात. तरीही बेट्याला सरळ चालता मात्र येत नाही. तरी देखील हा काही सरळ चालत नाही. तिरका-तिरकाच चालतो. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. नांग्या मीन्स पार्ट नियर माउथ ऑफ अ क्रॉब आणि त्याच्या तोंडाजवळ काय असतात? 2 नांग्या असतात. म्हणजे 2 असे
आकडे असतात, जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यामुळे त्यांचं संरक्षणही होतं व त्याला भक्षकही पकडता येतं. आणि ह्या नांग्यांमुळे काय होतं स्वतःचं तो प्राणी संरक्षण करतो आणि त्याला भक्ष्य मीन्स प्रे जर काही खाद्य हवं असेल, तर ते खाद्य देखील तो या 2 नांग्यांमुळे काय करू शकतो, पकडू शकतो आणि खाऊ शकतो. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये खेकडा दिसत आहे. तर ह्या खेकड्याचे हे 6 पाय आहेत आणि हे जे 2 आहेत ना पुढचे नांग्या, याला काय म्हटलं जातं? नांग्या म्हटलं जातं आणि याच्यातून ह्या नांग्यांनी म्हणजे एक प्रकारचे त्याचे ते हात आहेत आणि ह्या हाताने काय करतो तो भक्ष्य पकडू शकतो. आणि बघा इथे देखील एक खेकडा दिसत आहे आणि हे जे 2 नांग्या आहेत, तर ह्या नांग्याने तो अन्न पकडू शकतो आणि ह्या पायाने हळू काय करतो, चालतो. पण तो कसा चालतो? तिरका-तिरका चालतो. तर अशा पद्धतीने इथे कासवदादांनी या मेनूला खेकड्याविषयी माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर अष्टभुज माशाची देखील माहिती सांगितलेली आहे. आता पुढे पाहूया. आता तू माझ्याबरोबर चल. आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल, कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथं प्रचंड आकाराची मासे पोहतात आणि कासवदादा या मीनूला सांगतात, की "चल, आता आपण काय करू, खूप दूर जाऊ आणि खाली खूप खोल जाऊ. ज्या ठिकाणी अंधार असणार आहे, तिथे प्रकाश बिलकुलही नसेल." प्रकाश मीन्स लाईट. जिथे लाईट पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी मी तुला घेऊन जातो. आणि तिथे प्रचंड आकाराचे काय असतात, मासे असतात. म्हणजेच तिथे मासे पोहत असतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. "चल, येतेच गंमत बघायला?" आणि मग ते कासवदादा मीनूला सांगतात, की ह्या खोलगट भागामध्ये मोठमोठाले मासे असतात आणि ह्या माशांच्या अंगातून काय पडत असतो? उजेड बाहेर पडत असतो आणि ही गंमत तुला बघायची आहे का? तर चल आपण जाऊया. त्यावर मीनू म्हणते, "नको रे बाबा." घाबरून मीनू म्हणाली, "मला माझ्या आईकडे जायचंय." आणि आता खूप वेळ झाला होता म्हणून मीनूला तिच्या आईची आठवण येत होती आणि ती त्या खोलगट भागामध्ये जायला नको म्हणते आणि ती पूर्णपणे घाबरून गेलेली होती. तो खेकडा पाहून. म्हणून तिला तिच्या आईची आठवण येते आणि ती म्हणते, की "मला माझ्या आईकडे जायचंय." कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले आणि मग एकदाचे कासवदादा तिला नदीकडे घेऊन जातात. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती आणि जेव्हा कासवदादा नदीकडे प्रवासाला निघतात मीनूला घेऊन, त्यावेळेस वाटेमध्ये म्हणजेच रस्त्यामध्ये लोकांनी ठिकठिकाणी काय टाकलेली होती, मासे पकडण्यासाठी जाळी सोडलेली होती आणि ही जाळी ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले आणि ही जाळी चुकवत कासवदादांनी मीनूला नदीमध्ये आणून सोडलं. आहाहा! नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 जुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले आणि मग जेव्हा मीनू ह्या नदीच्या पाण्यामध्ये येते, त्यावेळेस तिला ह्या गोड पाण्याचा स्पर्श होतो आणि तिला अंगाला बरं वाटतं. म्हणून तिने काय केलं 2-3 जुळा भरल्या आणि तिचं जे समुद्राच्या पाण्यामुळे खारट तोंड झालेलं होतं, हे तोंड देखील तिने काय केलं, खारट तोंड स्वच्छ पाण्याने धुतलं. "कासवदादा, चला ना माझ्याबरोबर." तिने आग्रह केला आणि ही मीनू या कासवदादांना आग्रह करते नदीमध्ये येण्यासाठी. त्यावर कासवदादा तिला म्हणतात, "नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही, तशीच मला नदी आवडत नाही. बरं, येतो मी. तू मात्र आता घरीच जा हं." वळून बघत कासवदादा हळू निघाले आणि कासवदादा सांगतात, की "तुला ज्या पद्धतीने समुद्र आवडत नाही, त्याच पद्धतीने मला देखील ही नदी आवडत नाही. म्हणून तू आता काय कर, घरी जा आणि इकडे-तिकडे काही कुठे बाहेर जाऊ नको." आणि कासवदादा हळू पुढे जातात आणि मागे वळून मीनूकडे पाहतात. मीनूला क्षणभर वाईट वाटले. क्षणभर मीन्स फॉर सम मोमेंट आणि या मीनूला या समुद्रातील काही क्षण आठवतात आणि हे सगळे क्षण आठवून आणि कासवदादा तिला सोडून निघून जातात. त्यामुळे ह्या मीनूला थोडं वाईट वाटतं. कारण ह्या मीनूला कासवदादाने समुद्रामध्ये खूप सारी मदत केली होती आणि खूप साऱ्या गमती-जमती देखील दाखवल्या होत्या. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेल असे तिला झाले होते आणि ह्या कासवदादांनी तिला समुद्रामध्ये कशा पद्धतीने सांभाळलं आणि कशा पद्धतीने सगळ्या माशांची माहिती करून दिली, हे सगळ्या गोष्टी ह्या मीनूला तिच्या आईला सांगायच्या होत्या. म्हणून ती एकदाची कधी आईला भेटेल असं तिला झालं होतं आणि
एकदाची ती नदीमध्ये येऊन पोहोचते आणि त्या सगळ्या गमती-जमती ही मीनू आपल्या आईला सांगते. आणि मित्रांनो, हा विनया साठे यांचा पाठ आपण इथे अभ्यासलेला आहे. तर ह्याच पाठाचे आता आपण शब्दार्थ देखील पुढे पाहणार आहोत. तर चला पाहूया मराठी शब्दार्थ. जलप्रवास मीन्स पाण्यातील प्रवास. मासोळी मीन्स लहान मासा. मुसळधार मीन्स फार जोराचा. लोंढे मीन्स खूप लोट. चक्कर मारून, भटकून किंवा फिरून. डोळे विस्फारणे मीन्स डोळे मोठे करणे. भक्ष्य मीन्स शिकार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मीनूचा जलप्रवास हा पाठ अभ्यासलेला आहे आणि ह्या पाठामध्ये मीनू आणि कासवदादा यांची भेट होते आणि कासवदादा मीनूला वेगवेगळ्या माशांची माहिती सांगतात. त्याचबरोबर तिला ह्या समुद्राची सफर म्हणजेच प्रवास घडवून आणतात आणि वेगवेगळ्या माशांची माहिती देखील सांगतात. तर ह्या भागामधून म्हणजे ह्या पाठामधून आपण माशांच्या सामंजस्य दर्शन केलेलं आहे. म्हणून तुम्ही देखील अशाच पद्धतीने ह्या प्राण्यांसारखंच सामंजस्य बाळगायला पाहिजे आणि एकमेकांना मदत करायला पाहिजे. हेच आजच्या भागामधून आपण समजून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, आता आपण पुढील भागामध्ये मीनूचा जलप्रवास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कारण तुमचं हे एक लाईक मला मोटिव्हेशन देत असतं. म्हणून कृपया आपल्या व्हिडिओना थोडंसं सपोर्ट करत राहा, म्हणजेच लाईक करत राहा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.